तर आज व्हिडिओची सुरुवात पतिदेवापासून झालेली आहे। सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि यांना सकाळी गॅसला लवकर जायची घाईगडबड असते आणि आज मला उठायला थोडासा लेट झाला, त्यामुळे माझी कामं आणखीन आवरलेली नाही आहेत आणि यांना जायची घाईगडबड खूप होती, म्हणून इकडे स्वतः चहा बनवत आहेत। पण जेव्हा चहा बनवायला येतात ना, त्यावेळी त्यांना काहीच भेटत नाही, सगळं समोर थांबून सांगावं लागतं। त्यापेक्षा तरी मी केलेलंच बरं वाटतं मला, कारण एक एक वस्तू हातात नेऊन द्यावं लागतं। सगळं इथंच असतं, वरच्या साईडलाच मी ठेवत असते, तरी पण त्यांना भेटत नाही। सगळ्या वस्तू हातात लागतात, तेच म्हणतात की मला काहीच भेटत नाही आहे, त्यामुळे मी चहा न पिता जातो। सुरू होतं यांचं। तर म्हटलं आज एक दिवस बनवून घ्या, म्हणजे तुम्हाला पण माहिती राहतं ना कोणत्या वस्तू कुठं ठेवलेल्या आहेत, म्हणजे कधीतरी मी घरी नसताना तुम्ही स्वतःहून चहा तरी बनवून घ्यायचाल। तर म्हणतात तू कुठं जाणार आहेस, तू कुठं जाणार आहे, सुरू असतात। आणि तसं तर मी एकटी कुठं जाती नाही आहे। तर इकडं चहा बनवून घेतलेले आहे आणि टोस्ट आणि चहा एन्जॉय करत आहे। हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल। यावेळी टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 6:45 वाजलेले आहेत। आजचा वार बुधवार आहे, तारीख आहे 17 डिसेंबर। सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, म्हणजे हे बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला। खूप धुळी आलेली आहे, काही दिसत नाही तर। आणि हो, अंगणाची साफसफाई झालेली आहे, झाडणं, पाणी टाकणं, कुंड्यांना पाणी देणं, सगळ्या झाडांना। इकडे बघू शकता, इकडचे आहे आणि तिकडचे आहे। दिनेश आणखीन उठलेला नाही, त्यामुळे बाईक गेटच्या आतमध्येच आहे, म्हणून मी बाहेरचं गेट ओढलेलं नाही। आणखीन रांगोळी काढायची आहे, पण वातावरण खूप थंड झालेलं आणि खूप धुळी आलेली बघू शकता। थोडंसं दूर नजर गेली ना, काही दिसत नाही समोरचं। चला जाऊया किचनमध्ये। काल मी इडलीसाठी बॅटर बनवून ठेवलं, म्हणजे त्या बॅटरपासून आपण इडली बनवू शकतो, आप्पे, डोसे, काही एकदम छान परफेक्ट बनतात, कारण बॅटर इतकं मस्त फुललेलं आहे ना, मी तुम्हाला दाखवते। चला मग आता इडली बनवायची तयारी करूया। सांबर, ताज्या नारळाची चटणी आणि इडली हे सगळं आज ब्रेकफास्टमध्ये बनणार आहे। आणि हो, यांचा आवरलेला आहे। हे चहा बनवून घेत होते, आपला किचनवरती सगळं जिथल्या तिथंच ठेवतात। चहाचं पातेलं, बेसिनमध्ये सगळे खाली आहे, सगळं उचलून ठेवते। किचन एक वेळा स्वच्छ करून घेते, म्हणजे स्वच्छच आहे तरी पण थोडंसं पुसून घेते आणि मग मी इडली बनवायला सुरुवात करते, कारण नंतर खूप लेट होतच नाही आहे, म्हणजे कसा वेळ जात आहे समजत नाही थंडीमुळे। आणि मी खिडकी वगैरे काहीच आज मी उघडलेलं नाही आहे, कारण थंडी खूप आहे ना, त्यामुळे सकाळी सकाळी मी खिडकी, गेट, दार काहीच मी उघडत नाही, कारण थंड हवा आतमध्ये येते त्यामुळे। चला मग, हळदीचं पाणी पिलेलं आहे मी, पातेल्याने गरम करून घेतलेलं होतं। तर सगळा पसारा आवरून उचलते। हे टोस्टचा चुरा आहे, म्हणजे तो संपलेलं आहे, तर थोडंसं राहिलेलं होतं, सगळं काढून ह्याच्यात ठेवलं। चिमण्याची चूचू ऐकू शकता, त्यांना आणखीन तांदूळ भेटले नाही, त्यामुळे ना केव्हापासून त्यांचा हरडावडा सुरू आहे। तर अगोदर तांदूळ टाकून येते आणि एक वेळा तुम्हाला इडलीचं बॅटर दाखवते कसं बनलेलं आहे। तर हे बघा, एकदम छान फुललेलं आहे, एकदम मस्त असं फुललेलं आहे। थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं बॅटर फुलणं थोडंसं कठीणच आहे, कारण थंडीमुळे ना ते लवकर फुलत नाही आहे। तरी पण एकदम परफेक्ट इडलीचं बॅटर फुललेलं आहे। याच्यापासून इडली काही बनवू शकता आपण, डोसे पण परफेक्टच बनतील, आप्पे पण परफेक्टच बनतील, जे आवडतं ते बनवू शकतो। मला आप्पे खूप आवडतात, तर बघूयात आप्पे नाही तर इडली मी बनवणार आहे। आणि अगोदर मी खिडकी उघडते, म्हणजे आता थोडंसं ठीक वाटत आहे आणि अंधारही वाटत आहे ना पूर्ण घरामध्ये थोडंसं। तर खिडकी उघडली तर छान अशी ताजी फ्रेश हवा पण येते, छान वाटतं। तर अगोदर मी खिडकी उघडली, बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे, पण थंड हवा पण खूप येते आणि थोड्या वेळात आता कवळं ऊन पण येईल। तर इकडे जे पसारा झालेला आहे ना, ते अगोदर मी इकडे टोपल्यात भरून ठेवते, म्हणजे चहा बनलेला आहे ना, त्यामुळे खूप जास्त इकडं तिकडं भांडे ठेवलेले आहेत, ते कप एकीकडे, पातेले एकीकडे आणि डबे सगळे किचनवरती ठेवलेले होते। तर सगळा पसारा उचलला आणि जे चहा पिलेले कप वगैरे आहेत सगळे मी आतमध्ये घेऊन जात आहे। चिमण्यांना तांदूळ टाकले आणि बाहेरचं मेन गेट अगोदर मी बंद केलं, कारण खूप थंड हवा येत होती बाहेरून, त्यामुळे अगोदर मी गेट बंद करून पडदा ओढून आलेली आहे। आणि इकडं माझ्यासाठी बनत आहे आता डिकाशन चहा घेऊनच मग मी कामाला लागणार आहे। तसं तर आज काय बनणार याचं नियोजन झालेलं आहे, तयारी पण झालेली आहे, त्यामुळे जास्त टेन्शन नाही आहे। तर इकडे चटणी बनवण्यासाठी अगोदर मी सगळं भाजून घेणार आहे, चहा पण उकळलेला आहे तोपर्यंत, आणि सांबर पण बनणार। त्यासाठी इकडे टोमॅटो, हिरवी मिरची काढून घेतली, यामध्ये दुधी म्हणजे आवडीप्रमाणे भाज्या आपण टाकू शकतो, पण माझ्याकडे आता दुधी तर नव्हती, तर मी इकडे टोमॅटो, हिरवी मिरची आणि कांदा हे सगळं घेतलेलं आहे। आणि हो, स्टँडमधले कांदे संपलेले, तर जाऊन अगोदर मी कांदे घेऊन येते, म्हणजे फक्त 2-4 दिवसच जातात, कारण स्टँडचं जे हे आहे ना टोपलं ते छोटं आहे,
ते भरून ठेवते मी. 3-4 दिवसच जातात आणि परत घेऊन येत असते. म्हणजे कांदे मोड आलेले वगैरेही बघण्यात येतं ना, म्हणजे 4 दिवसाला एक वेळा मी चेक करते की आणि मोड आलेलेच कांदे घेऊन येते. तर इकडे बघू शकता आणखीन परत 3-4 कांद्यामध्ये मोड आलेले आहेत. तर आता तेच मी घेतलेले आहे तिकडे सांबर बनवण्यासाठी आणि जे बाकीचे कांदे ते सगळे स्टँडमध्ये भरून ठेवते आणि सगळ्या भाज्या निवांत खाली बसून चिरून घेणार आहे, कारण याला वेळ भरपूर लागतो आणि थांबल्या थांबल्या पाय पण दुखतात. म्हणजे जी कामं बसून होतात ती कामं मी निवांत बसून करते. तर इकडे चहा पीत पीत मी एक भाज्याही चिरून घेते. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला. चहा घेऊन झाला आता संग मी कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं चिरून घेते. म्हणजे ही सगळी तयारी झाली ना, मग नंतर बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. जी ही वेळ लागतो ना ते सगळी तयारी करायलाच लागतं. तिकडं कांदा मी चिरून घेतला, मिरची चिरून घेतली आणि टमॅटो पण मी चिरून घेतलेला आहे. सगळ्या भाज्या असे बारीक चिरलेल्या नाहीत, मोठ्या मोठ्या चिरलेत, कारण हे सगळं शिजणारच आहे डाळीसोबत, म्हणून मी जास्त बारीक चिरत बसलेली नाही आहे. तर सगळ्या भाज्या चिरून झाल्या आणि हो, सांबर बनवतोयस ना खास करून दुधी टाकायची, पण दुधी नव्हती यावेळेस, संपलेली आहे. म्हणून म्हणजे इतक्याच भाज्या जितक्या होत्या तितक्या घेतल्या आणि सगळा कचरा भरलेला आहे मी, कारण कांद्याचा पाचोळा खूप जास्त उडतो घरभर, तर ते अगोदर मी भरलं. तर आता फायनली सगळी तयारी झालेली आहे. आता सांबर बनवून घेऊ. तिकडे डाळ काढून घेतलेली आहे अर्धी वाटी आणि भाज्या घेतलेल्या आहेत. तर कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे, 2 चमचे. तेल छान गरम झाला, अगोदर मी कांदा टाकला, हिरवी मिरची, टमॅटो सगळे एकत्रच टाकलं. भाज्या थोडंसं परतून घेतल्या, म्हणजे कांदा हलकासा मऊ व्हायला लागला. यामध्ये टाकूया सुके मसाले, जसं की हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि हो सर्वात महत्त्वाचं सांबर मसाला 1 चमचा टाकलेला आहे. मसाले थोडेसे परतून घेतले. आता टाकलेली आहे तुरीची डाळ, परतून घेऊया आणि आता पाणी टाकूया. टमॅटो तर टाकलेले आहेत, पण मी थोडीशी चिंच पण टाकणार आहे यामध्ये. खूप छान टेस्ट येतो, म्हणजे आंबट तिखट गोड असा टेस्ट छान येतो सांबारचा, म्हणून मी इकडे थोडीशी चिंच टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं, थोडीशी साखर किंवा गूळ पण आपण यामध्ये ॲड करू शकता. तर आता हे सगळं शिजत ठेवलेलं आहे, म्हणजे सगळं शिजत राहील तोपर्यंत सगळा पसारा मी उचलते आणि अगोदर मी चटणीची तयारी करून घेते, म्हणजे इडली बनवायला जास्त वेळ लागणार नाही. सांबर आणि चटणी बनली ना इडली बनल्यासारखीच आहे, कारण सगळी तयारी झालेलीच आहे. तिकडे चटणी बनवण्यासाठी 4-5 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 1 आल्याचा तुकडा घेतला आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, शेंगदाणे अर्धी वाटी आणि थोडंसं डाळवं घेतलेलं आहे. आणि तसं तर मला ताज्या नारळाची चटणी बनवायची होती, पण नारळ आता मी वरती नेऊन ठेवलेला आहे. तर वरती जाऊन कधी आणू म्हणून मी वरती काही गेलेली नाही, कारण आता एकतर लेट झालेला आहे आणि वरी गेल्यानंतर वातावरण इतकं छान होतं ना की खाली यायचं मन होत नाही. मग मी काय लवकर येणार नाही आणि हे कामं जिथल्या तिथे राहून जातात, म्हणून म्हणलं असू दे, म्हणलं इथं जे नारळ ठेवलेलं आहे तेच मी घेतलं. हे पण ताजं नारळच होतं, पण ठेवल्या सुकलेलं आहे, पण काही नाही, एकदम छोटे छोटे तुकडे करून घेतले. आणि इकडे शेंगदाणे मी तळून घेत आहे, म्हणजे भाजून घेतलं तरी पण चालतं, पण शेंगदाणे तळून घेतलं ना चटणीला टेस्ट खूप छान येतो. तर छान कडक होईपर्यंत मी तेलात तळून घेतले आणि याच पॅनमध्ये मी मिरच्या टाकल्या. मिरच्या पण छान असं थोडंसं तेलामध्ये भाजून घेतलेले, म्हणजे तळल्यासारखं करून घेतलं. खोबऱ्याचे तुकडे करून घेतले, अर्धी वाटी खोबरं आणि थोडंसं डाळवं, लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणे सगळी तयारी करून घेतली. मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये सगळं टाकलेलं आहे मी. कोथिंबीर टाकली, लसूण, अद्रक, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली आहे, म्हणजे चव खूप छान येते चटणीला. आणि एकदम बारीक हे वाटून घ्यायचं आहे. अगोदर तर मी तसंच वाटून घेतलं, नंतर थोडंसं पाणी टाकून मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे चटणी छान आळून येते. तर ताज्या नारळाची चटणी वाटून झालेली आहे, काय मोठ्या भांड्यात काढून घेतली आणि पाहिजे तितकं पाणी टाकून घेऊ आणि नंतर चटणीला तडका देऊ. तोपर्यंत कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ पण शिजलेली आहे, म्हणजे भाज्या टाकून डाळ मी शिजत ठेवलेली होती. तर तीही बघूया आता शिजली का नाही आणि चटणीला देऊया तडका. तर इकडे बघू शकता छान अशी ताज्या नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे. आणि ही चटणी सगळ्यासोबत चालते, जर धपाटे बनवले त्यासोबतही खूप छान टेस्टी लागते. डोसा, इडली किंवा आप्पे सगळ्यासोबत चालते, खूप छान टेस्टी आहे चटणी बनवून तयार होते. तर इकडे डाळ पण छान शिजलेली आहे, एक वेळा छान घाटून घेतलं. मला वाटलं आणखीन थोडंसं ठेवूया, म्हणजे आणखीन एक शिटी देऊन घेऊया, म्हणून मी परत इकडं कुकर ठेवलेले गॅसवरती आणि तोपर्यंत मी चटणीला तडका देत आहे. त्यासाठी तडका पॅन घेतलं, 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, हिंग टाकलेले. यामध्ये सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता हे पण आवडीप्रमाणे टाकू शकता, पण सुक्या मिरच्या संपलेल्या आहेत म्हणून मी फक्त जिरं, मोहरी आणि हिंग टाकून तडका दिलेला आहे. खूप छान चटणी बनली. आता कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतली आणि थोडीशी चटणीवरती आणि सांबारसाठी मी इकडे काढून ठेवलेली आहे. तर आता एक शिटी झालेली आहे कुकरला, तर आता काढून घेऊया डाळ आणि इकडं पाणी ठेवलेले गरम होण्यासाठी.
आणि इडली पात्र मी वरती ठेवलेलं होतं ते पण काढून घेतलं, कारण हे दररोज लागत नाही आहे, कधीतरी लागत असतं आणि खाली खूप स्पेस धरतं म्हणून सगळे हे वरती ठेवत असते. काढून घेतलं आणि तोपर्यंत इकडं एकदम परफेक्ट भाज्या डाळ सगळं शिजलेलं आहे. तर एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलं आणि छान घाटून घेऊया. आणि यामध्ये गरम पाणी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ठेवायची. एकदम मस्त सांबर बनून तयार झालेले, एकदम जसं हॉटेलमध्ये भेटतं ना तसाच टेस्ट येतो. तर इकडं सांबर बनलं, चटणी बनली. आता इडली बनवून घेऊया. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि जेही किचनवर थोडासा पसारा झालेला आहे सगळा मी काढून घेतला. आणि आता इडली बनवून घेऊ. तर सगळी इडली पात्रामधले प्लेटं काढून घेतले आणि हे जे इडलीचं बेटर बनलेलं आहे त्यामध्ये आणखीन मी मीठ टाकलेलं नाही आहे, म्हणजे फक्त थोडासा सोडा टाकून मी ठेवलेला होता. कारण मीठ टाकल्यानं काय होतं, हे थोडंसं आंबट फुटतं पीठ, त्यामुळे मीठ जेव्हा आपण करायला घेऊयात त्याच वेळेत टाकायचं आहे. तर इकडे इडली पात्रामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं आणि पाणी गरम करायला ठेवलं. जोपर्यंत पाणी गरम होत आहे तोपर्यंत प्लेटाला तेल लावून घेऊया आणि बेटर फिल्ड करू. तर इकडे बघू शकता एकदम मस्त आणि परफेक्ट हे बेटर फुललेलं आहे. या बेटरचं तुम्ही डोसे, इडली, आपली काही बनवू शकता, एकदम परफेक्ट बनतं. तर आता टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि छान मिक्स करून घेऊया. प्लेटाला छान तेल लावून घेते पूर्णपणे आणि बेटर फिल्ड करून इडली बनत ठेवूया. म्हणजे 10 ते 15 मिनटामध्ये इडली बनून तयार होतात. आणि माझ्याकडे ना 5 प्लेट आहेत इडली पात्रामध्ये, त्यामुळे एकाच वेळेला 20 इडली बनतात म्हणून म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. तर इकडे दिनेश दूध आणण्यासाठी गेलेला होता, तो दूध घेऊन आला. खूप जास्त थंडी आहे, एकदम म्हणजे बाईकवर जसं जातो ना हवा खूप लागते, त्यामुळे हात पाय एकदम काकडल्यासारखे होतात, एकदम बर्फात ठेवल्यासारखे होतात. ते आल्यानंतर काय करतो, माझ्या हाताला लावतो. ते हात बघ मम्मी माझे हात कसे झाले आहेत, म्हणजे थोड्या वेळ असंच चलत असतं याचं, एकतर वरून थंडी आणि त्यामध्ये असं करत असतो दिनेश. तर इकडं बघू शकता सगळं बेटर फिल्ड केलेले सगळे प्लेट भरलेले आहेत. आणि आता पाण्याला पण उकळी आलेली आहे, तर सगळे प्लेट एक एक ठेवून देवा. इथं कन्फ्यूज होतं मला, म्हणजे मोठं कोणतं आहे छोटं कोणतं आहे समजतच नाही आहे. ठेवायला लागले ना तसं होतं, खालीवरी होतच असतं. तर फायनली सगळे प्लेटे ठेवले, झाकून ठेवलं आणि वरती मी एक जड खलबट ठेवले. दिसायला छोटं पण खूप वजनदार आहे, म्हणजे हवा कुठूनही जाणार नाही बाहेर. तर इकडे एक 10 मिनिटानं मी बघितलं तर इडली बनलीत. मला वाटलं आणखीन एक 2 मिनिट ठेवूया, तर परत मी झाकून ठेवलेलं आहे. दूध गरम केलं दिनेशला, अगोदर मी हळदीचं दूध दिलं. ताजं दूध आल्यानंतर अगोदर माझ्यासाठी चहा बनतो, चहा बनवून घेते आणि चहा पीत इकडं इडलीही काढून घेऊया. तर 10 ते 15 मिनिट झाले, तर एकदम परफेक्ट इडली फुललेली आहे, छान वापरलेली आहे. तर सगळे प्लेट काढून ठेवले, छान गार झालं तर काढून घेऊया. तोपर्यंत मी चहा घेते, म्हणजे सकाळचा हा दुसऱ्या वेळेचा चहा बनलेला आहे. तर या मग सगळेजण गरमागरम चहा घ्यायला. चहा घेऊन झाला तोपर्यंत ही सगळी इडली छान गार झालेली आहेत. तर आता अगोदर हे काढून घेते आणि दिनेशला म्हटलं अगोदर तू ब्रेकफास्ट कर. आणि शेजाऱ्यांच्या ताईंचं प्लेट पण आहे, ते प्लेट मला रिकामं द्यायचं नव्हतं, त्यामुळे ही मी इडली बनवलेली आहे. तर त्यांच्या प्लेटात घालून मला इडली द्यायची आहे. म्हणजे जेव्हाही इडली डोसा असं काही बनतं ना, तर शेजाऱ्या पाजाऱ्या देऊनच खातो, ते पण केल्यानंतर मला देतात आणि मी त्यांना देते. तर इकडं इडली बघू शकता एकदम परफेक्ट निघत आहेत, अजिबात प्लेटाला चिटकलेले नाही आहे आणि एकदम छान असे मऊसुत्त जाळीदार इडली बनून तयार झालेली आहे, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे. तर इकडे दिनेश एक इडली तुम्हाला तोडून दाखवते, बघू शकता छान असं स्पंजी जाळीदार इडली बनून तयार झालेली आहे. म्हणजे बेटर परफेक्ट बनलं ना इडली परफेक्टच बनते. तर इकडे दिनेशला म्हणलं आता एक बॅच मी काढलेला आहे, दुसरा बॅच बनवायचा होता. जोपर्यंत की मी दिनेशला इकडं ताटली लावून देत आहे तोपर्यंत दिनेश इकडे प्लेटामध्ये हे बेटर फिल्ड करत आहे. तर तेल लावून दिलेलं आहे. दिनेशने इकडे प्लेट भरलेले सांडा लवंडा करत, म्हणजे उठून ते व्यवस्थित भरायचं नव्हतं, त्याला बसल्या जागी सगळी कामं करायची होती आणि त्या नादामध्ये ते थोडंफार सांडलेलं आहे. तर व्यवस्थित मी किचन स्वच्छ करून घेतलं आणि इकडं दिनेशसाठी ताज्या नारळाची चटणी, सांबर आणि गरमागरम इडली दिलेली आहे. तर हीच आहे आजची ब्रेकफास्ट थाळी. तर तुम्ही या सगळेजण गरमागरम इडली खायला. आता शेजाऱ्यांच्या ताईचं प्लेट राहिलेलं आहे, तर अगोदर त्यांना देऊन येते, म्हणजे गरमागरम ते पण नाश्ता करतील. तर इडली घेतलेली आहे आणि इकडे सांबर आणि चटणी हे पण दिलेलं आहे, अगोदर त्यांना देऊन येते. तोपर्यंत इथं जी इडली ठेवली आहे, आता दुसरा बॅच बनत ठेवलेला आहे, ते पण व्यवस्थित वापरले जातील. बाबा पण आज थोडंसं लवकरच आंघोळ वगैरे झालेली आहे त्यांची, तर त्यांनाही ब्रेकफास्ट देते. म्हणजे आज सगळी कामं वेळेत झाली. ज्या दिवशी लेट उठतो ना त्या दिवशी सगळी कामं लवकर होतात. मला वाटतं दररोज लेटच करून उठायला पाहिजे, कारण दररोज मी इतक्या लवकर उठते तरी पण एक काम माझं व्यवस्थित वेळेत होत नाही, लेट होत असतो. पण आज लेट उठल्याने सगळी कामं माझी वेळेत झालेली आहेत. म्हणजे नियोजन गरजेचं आहे, नियोजन करून ठेवलं ना
लेट झाला तरी पण आपली कामं छान व्यवस्थित होतात, म्हणजे लेट होत नाही. तर इकडे बघू शकता सगळी इडली काढून ठेवलेली आहेत. आणखीन थोडंसं बेटर ठेवलं. आता त्याची इडली बनवून घेते आणि उद्या मी आप्पे बनवणार आहे. म्हणजे आप्पे माझे फेवरेट आहेत, पण मी आज नाही बनवलं. आज इडलीच बनवली सगळ्यांसाठी. इकडे मी परत इडली बनत ठेवलेली आहे. म्हणजे आता जी बनलेली ते टिफिन वगैरे भरायचं होतं मला, आणि माझ्यासाठी आणि बाबांसाठी इडली मी बनवायला ठेवलेली आहे. आणि जे बेटर आहे तसंच उचलून फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे आरामात 2 दिवस चालतं हे. म्हणजे घाई गडबडीत आपल्याला करणं होत नाही, तर एकाच वेळेला 2 दिवसाचा आपण बनवून ठेवू शकतो. म्हणजे सकाळी घाई गडबड असते आणि याची तयारी पण खूप असते. म्हणजे 1 दिवस अगोदरच आपल्याला ही तयारी करावी लागते, तेव्हा कुठे इडली डोसा आप्पे हे बनतात. तर काही नाही, 1-2 दिवसाचं बेटर बनवून ठेवलं तरी पण चालतं. म्हणजे आज इडली बनली, उद्या आप्पे, परवाला डोसे, असं आपण बनवू शकतो. छान राहतं फ्रीजमध्ये. फक्त यामध्ये सोडा किंवा मीठ टाकायचं नाही, असंच ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला बनवायला घ्यायचं त्यावेळेस ते सोडा आणि मीठ टाकून मग बनवायला घ्यायचं. तिकडे टिफिन भरलं, सांबार, चटणी. इडली मात्र मी पेपरमध्ये दिलेली आहे, कारण ती टिफिनमध्ये बसणारी नव्हती आणि मोठ्या आकाराचा डब्बा घेतला तर परत त्या पिशवीत बसणार नव्हता. तर फायनली इडली बनवून तयार झाली आणि सगळ्यांचा ब्रेकफास्टही झाला, म्हणजे सकाळचा नाश्ता झाला. फक्त बाबांचा वेट करत आहे. आणि बाबांचं कसं आहे, मनात आलं तर खातात, नाही तर त्यांना जे दररोजचा स्वयंपाक आहे भाकर भाजी तेच करायचं आहे. तर आणखीन थोडंसं इतकी इडली मी बनवून ठेवली, म्हणजे बाबा आणि मी खाणार आहे. आणि बाकीचं हे जे आहे ना, म्हणजे हडकं तर खूप लवकर, तर यामध्ये पाणी भरून ठेवणार आहे. सगळे पीठ आतमध्ये ठेवले मी आणि पाणी भरून ठेवते, म्हणजे क्लीन करायला जास्त वेळ लागणार नाही ते. आणि थोडंसं बेटर राहिलेलं आहे, बघू शकता इतकं राहिलेलं आहे. तर याची उद्या मी आप्पे बनवणार आहे. म्हणजे यामध्ये खूप साऱ्या भाज्या टाकून खूप छान आप्पे बनतात. तसं तर आज पण मला आप्पेच बनवायचे होते, पण नाही बनवली, इडली बनवली. आणि शेजाऱ्यांच्या ताईंना पण द्यायचं होतं मला, म्हणजे 2-3 घरं तरी मी देत असते. जेव्हा इडली डोसा असं काही बरं झाकून ठेवते आणि भाकरी बनवते बाबांसाठी. शाळा भरलेली आहे, म्हणजे टाईम यावेळेत 9:30 वाजले सकाळचे. शाळा भरलेली आहे, प्रार्थना सुरू आहे शाळेमध्ये, म्हणजे शाळेतलं पूर्ण आवाज येतो इथे खिडकीतनं. तर चला, आता बाबांचा वेट करत आहे. तर असंच वेट करण्यापेक्षा मी भाकरी बनवते, कारण मला माहिती आहे बाबांना भाकरच पाहिजे. इडली बनवली, ते पण थोडंफार खातील. आणि भाकरी जे रोजचा स्वयंपाक आहे ते तर मला बनवायचंच आहे. तसं तरी दुपारी टिफिन पण द्यायचं असतं. तर चला पटकन लागते. मी चहा आणि तोच घेतलेला आहे, आणखी मी इडली वगैरे काहीच खाणार नाही आहे. म्हणजे कामं खूप जास्त आहेत. खाणं पिणं झालं ना, मग काम करायचं मनच होत नाही. म्हणजे म्हणतात ना, अंग वाकत नाही, तसं होतं. म्हणून मी चहा घेते दिवसातनं, म्हणजे 3-4 वेळा तरी चहा होत आहे, जेव्हापासून थंडी सुरू झालेली आहे तेव्हापासून. म्हणजे चहा पिल्याने छान वाटतं आणि कामं पण होतात. जेवण केल्यानंतर काम ते होतच नाही आहे माझं, असं होतं.